नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 12 ध्रुव महाराजांचे भगवत धामात गमन, श्लोक नंबर 6। भजस्व भजनीयांघ्रि मभवाय भवच्छिदम् मभवाय भवच्छिदम् युक्तं विरहितं शक्त्या गुणमय्यात्ममायया भजस्व भजनीयांघ्रि अभवाय भवच्छिदम् युक्तं विरहितं शक्त्या गुणमय्यात्ममायया भजस्व भजनीयांघ्रिम् अभवाय भवच्छिदम् युक्तं विरहितं शक्त्या गुणमय्यात्ममायया भजस्व भजनीयांघ्रिम् अभवाय भवच्छिदम् युक्तं विरहितं शक्त्या गुणमय्यात्ममायया भजस्व भक्तिमय सेवा कर, भजनीय पूज्य, अंघ्रिम ज्यांचे चरण कमला समान आहेत त्यांना, अभवाय भौतिक अस्तित्वातून मुक्त होण्यासाठी, भवच्छिदम जे संसारिक जंजाळाची गाठ कापून टाकतात, युक्तम संलग्न संपर्कात, विरहितम अलिप्त, शक्त्या आपल्या शक्तीपासून, गुणमय्या प्राकृतिक गुणांनी बनलेल्या, आत्ममायया आपल्या अचिंत्य शक्तीने। भाषांतर आहे, यास्तव पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये सर्वतोभावे नियुक्त हो, कारण एकमेव तेच भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून आपला उद्धार करू शकतात। ते जरी आपल्या भौतिक शक्तीच्या संपर्कात असले तरीही तिच्या कार्यांपासून पूर्णतः अलिप्त असतात। या भौतिक प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट
प्रत्येक गोष्ट त्यांच्या अचिंत्य शक्तीमुळे घडत आहे. त्यांच्या अचिंत्य शक्तीमुळे घडत आहे. जे स्वयंभू म्हणून सांगितलं ध्रुव महाराजांना ते सेम टू सेम आता कुबेर सांगतायत. एक्झॅक्टली सेम टू सेम स्वयंभू म्हणून सांगितलेलं सर्वतो भावे नियुक्त हो. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, सर्वतो भावे. पूर्ण सगळ्या दृष्टिकोनातून भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण असलं पाहिजे. कालच्या श्लोकात पण त्यांनी तेच सांगितलं, भगवंतांच्या दिव्य रूपाची सेवा करण्यास प्रारंभ कर. एकमेव भगवान श्रीकृष्णच आहेत जे आपल्याला भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून बाहेर काढू शकतात. या भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात जिथे आपण अडकलेलो आहे तिथे ते कधीच अडकत नाही. सगळं काही त्यांच्या अचिंत्य शक्तीमुळे चालू आहे. तात्पर्य, पूर्वीच्या श्लोकाचाच पुढील भाग म्हणून इथे विशेष उल्लेख करण्यात आला आहे की ध्रुव महाराजांनी भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त व्हावे. परम पुरुषोत्तम भगवंतांच्या निराकार ब्रह्मरूपाची भक्तिमय सेवा करता येत नाही. जेव्हा भजस्व अर्थात भक्तिमय सेवा कर असा शब्द येतो तेव्हा सेवक, सेवा आणि सेव्य या तीन घटकांचे अस्तित्व अटळपणे सूचित होते. ते सेवक असला पाहिजे, सेवा असली पाहिजे आणि सेवा घेणारा सेव्य असला पाहिजे. नसेल तर हा सेवा शब्द वापरायला काही अर्थच नाही. तर भगवंतांच्या शक्तीमध्ये विलीन होऊन आपलं अस्तित्व पण संपवायचं असेल आणि भगवंतांना अस्तित्वच नाही, मग सेवा करायची कशी आणि कोणाची? पुरुषोत्तम भगवंत हे सेव्य म्हणजे ज्यांची सेवा केली जाते ते आहोत. त्यांना संतुष्ट करण्यासाठी केली जाणारी कार्य म्हणजेच सेवा होय. आणि अशी सेवा करण्यास सेवक, अशी सेवा करणाऱ्यास सेवक असे म्हटले जाते. या श्लोकाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य असे आहे की एकमेव भगवंतांचीच सेवा केली जावी, इतर कोणाचीच नव्हे, इथे असे म्हटले आहे. भजनीय म्हणजे जे पूजनीय आहेत, सेवा करण्यायोग्य आहेत, त्यांचीच सेवा करेल. या तथ्याचे अनुमोदन भगवद्गीतेमध्ये देखील करण्यात आलेले आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, माम एकम शरणम व्रज. देवता म्हणजे भगवंतांच्या हात आणि पायासम आहेत आणि म्हणून त्यांची सेवा करण्याची आवश्यकता नाही. भगवंतांची सेवा करण्यात येते तेव्हा त्यांच्या हाताची आणि पायांची आपोआपच सेवा घडते. त्यांच्या हात, पाय आदी अवयवांची निराळी वेगळी सेवा करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेत 12व्या अध्यायात 7व्या श्लोकात असे म्हटले आहे की तेषाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्याचा अर्थ असा आहे की भक्तावर विशेष कृपा करण्यासाठी भगवंत त्याला त्याच्या अंतःकरणातून परिपूर्ण मार्गदर्शन देतात आणि त्यामुळेच तो अंततः ऐहिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो. तेषाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्याला कधी भवसागर म्हटलं जातं, संसार सागर म्हटलं जातं. मृत्यू संसार सागर का म्हटलेलं आहे? त्याला कधी कधी मृत्यू लोक पण म्हटलं जातं. मृत्यू लोक म्हणजे जिथे मृत्यू आहे. मृत्यू हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपला, परंतु जन्म आपला त्याच्याही पेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला फक्त मृत्यू सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटतो, कारण मृत्यू सगळं आपलं सगळं आहे ते सगळं घेऊन जातो. मृत्यू सर्व हारेश्याम, त्याची भीती असते प्रत्येकाला, सगळं काही जाणार.
परंतु याची सुरुवात झाली जन्माने, त्याचा आपण विचार करत नाही. पुन्हा जन्मच घ्यायला लागू नये असं काही करता येईल का, याचा विचार करणे, ते शोधून काढणे हे मानवाचं कर्तव्य आहे, हो की नाही. भगवंत भगवद्गीतेत सांगतात, इथेही कुबेर सांगत आहेत की ह्या संसार सागरातून, भवसागरातून, भौतिक जंजाळातून आपल्याला फक्त भगवंत बाहेर काढू शकतात. भक्तावर विशेष कृपा करण्यासाठी भगवंत त्याला त्याच्या अंतःकरणातून परिपूर्ण मार्गदर्शन करतात आणि त्यामुळेच ते अंततः ऐहिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात मार्गदर्शन करण्यासाठीच बसलेत. ईश्वर मार्गदर्शन करण्यासाठी पण आणि कंट्रोल करण्यासाठी पण. कंट्रोल सगळा त्यांच्याच हातात आहे, परंतु आपल्याला मान्य नाही. ते म्हणतात भगवद्गीतेमध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती. सर्वभूत म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये ते आहेत. श्रील प्रभुपाद म्हणतात, परवा आपण हा मेसेज वाचला असाल की कलियुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला बोगस गुरु भेटणार. त्यामुळे या त्या गुरुच्या मागे लागण्यापेक्षा आपण भगवंतांना, चैत्य गुरु, श्रेष्ठ गुरु शरण गेलं पाहिजे. भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये, हे करा, हे करू नका. आणि नुसतं भगवद्गीतेतच नाही, ते आपल्या हृदयात बसून देखील रोज आपल्याला सांगत असतात नियमितपणे, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आपलं लक्ष नसतं त्याच्याकडे, एवढंच. तुमची भावना जर शुद्ध होत चालली तर तुम्हाला ते हृदयातले परमात्मा जाणवतात, कंटिन्युअसली तुम्हाला उपदेश देत असतात, आदेश देत असतात. म्हणूनच तर एखादा व्यक्ती ज्याचं हृदय शुद्ध असतं, त्याचं आचरण शुद्ध असतं, त्याला पुन्हा पुन्हा मंदिरात जावं असं वाटतं, सत्संगाला जावं असं वाटतं, शुद्ध भक्तांचा संग करावा असं वाटतो. हे कोण सांगतं आपल्याला आतून? प्रत्येकाला का बरं वाटत नाही? भगवंत आपल्या हृदयामध्ये बसलेले आहेत, चैत्य गुरु म्हणून. ते आपल्याला मार्गदर्शन करतात. ते मार्गदर्शन घ्यायचं की नाही ते आपण ठरवतो, मग फसतो. या प्राकृतिक जगताच्या जंजाळातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्नात असणाऱ्या जीवाला भगवंतांव्यतिरिक्त इतर कोणीही सहाय्य करू शकत नाही, कुठलीही देवी देवता करू शकत नाही. देवी देवता जर तुमच्यावरती प्रसन्न झाले, एकतर कलियुगामध्ये देवी देवता पण प्रसन्न व्हायचे चान्सेस ऑलमोस्ट 0 आहेत. इतक्या खालच्या पातळीला आपलं वागणं गेलेलं आहे. आपलं आचरण देवी देवतांना प्रसन्न करण्यासारखं देखील राहिलेलं नाही. आणि देवी देवता जरी प्रसन्न झालेच, आणि जर तुम्ही त्यांच्याकडे मागितलं की मला या भौतिक जंजाळातून मुक्त व्हायचंय, तुम्ही जे देवी देवतांकडे जाताच का? कारण तुम्हाला परमपूजनीय कोण आहे माहिती नाही म्हणून जाता. समजा तुम्हाला परमपूजनीय कोण आहे माहितीच नाही, अगदी निष्पापपणे, मला माहितीच नाहीये कोण भगवान आहे, मला वाटलं ब्रह्माजी भगवान आहेत, शिवजी भगवान आहेत, गणेशजी भगवान आहेत, मी गेलो त्यांच्याकडे. मला भौतिक सुखाची बिलकुल अपेक्षा नाही, त्यांनी फक्त मला या भौतिक बंधनातून, या दुःखालयातून, या मृत्यू संसार सागरातून मुक्त करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. तर ते जर तुम्ही मागितला तर तुम्हाला देऊ शकत नाही. हा, तुम्हाला सल्ला देतील की हे कुठं मिळेल. त्याच्या पुढे कुठलीही देवी देवता तुम्हाला ते मिळवण्यासाठी मदत करू शकत नाही. फक्त तो सांगू शकतो हे कुठे मिळेल. परंतु तिथे जाऊन भगवान श्री विष्णू, श्री कृष्ण यांना संतुष्ट, प्रसन्न करणे, त्यांना शरण जाणे, हे तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. कुठलीही देवदेवता येऊन मदत करत नाही. नाही कुठला मित्र येऊन मदत करतो, नाही कुटुंबीय मदत करतात. हे इंडिव्हिज्युअल आहे, एकट्याने करायचंय. त्यामुळे हा भक्तिमय सेवेचा विषय जो आहे तो वैयक्तिक आहे.
कुणावरही अवलंबून नसतो. कुणाच्याही आशीर्वादाने तुम्हाला भक्ती मिळत नाही, कुणाच्याही दर्शनाने मिळत नाही. तुम्ही जर सेवा केली तर मिळते. ती सेवा करण्यासाठी जो भाव लागतो, जे ज्ञान लागतं, ते तुम्हाला द्यायचं काम गुरु करू शकतो, देवी देवता करू शकतात. भगवान शिवजींना तुम्ही गुरु मानू शकता, जे तुम्हाला उपदेश देतील प्रभू रामचंद्रांकडे जायचं कसं. परंतु जायचं तुम्हालाच आहे. मग जेव्हा तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे उपदेश आदेश श्रवण करायला लागता, त्याप्रमाणे आचरण करायला लागता, तेव्हा भगवंत आतून तुम्हाला मदत करतात. कुठलीही देवी देवता मदत करणे, भगवंत आतून मदत करतात. म्हणतात भगवंत, ददामी बुद्धी योगम तम, हो की नाही, मी त्याला ही बुद्धी देतो की ज्या बुद्धीचा वापर करून तो माझ्याकडे कसा येऊ शकेल. ददामी बुद्धी योगम तम. या प्राकृतिक जगताच्या जाळ्यातून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या जीवाला भगवंतांव्यतिरिक्त इतर कोणीही सहाय्य करू शकत नाही. भौतिक शक्ती म्हणजे परम भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्तीचे प्रकटीकरण आहे. भगवंताच्या अनेक शक्ती आहेत. पराश शक्तीर विविधाय श्रूयते, प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात. हे जी आपल्याला दिसते ती शक्ती काहीच नाही, एक अंश पण नाही भगवंतांचा. भगवंत म्हणतात एक अंशेन स्थितो जगत. मग ते किती अचिंत्य असतील, किती पॉवरफुल, किती शक्तिमान असतील. प्रकाश आणि उष्णता या अग्नीच्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे भौतिक शक्ती ही भगवंतांची एक शक्ती आहे. मम माया दुरुत्तया, ही भौतिक शक्ती भगवंतांपासून अभिन्न आहे, मात्र त्याच वेळी भगवंतांना तिच्याशी काहीच देणे घेणे नाही. ऑफकोर्स शक्ती ही शक्तिमानाबरोबरच असते, कधीच भिन्न नसते, वेगळी करता येत नाही. तुमच्याकडे शक्ती आहे, शक्ती आणि शक्तिमान कधी वेगळे होत नाहीत. त्यामुळे भौतिक प्रकृती माया जी आहे ती भगवंतांसोबतच असते, भगवंतांचीच शक्ती आहे. परंतु त्याच वेळी भगवंत त्या शक्तीच्या अधीन होतात का? नाही, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जीवांची गणना तटस्थ शक्तीमध्ये केली जाते आणि भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे भौतिक शक्ती त्याला आपल्या कचाट्यात पकडून ठेवते. तटस्थ शक्ती म्हणजे काय? आपल्यामध्ये तेवढी कुवत आहे, पॉवर आहे की आपण भगवंतांच्या आध्यात्मिक जगामध्ये, आध्यात्मिक शक्तीमध्ये राहू शकतो. परंतु आपल्यामध्ये ही कमतरता पण आहे, कमी पण आहे की आपल्याला भौतिक शक्तीचं आकर्षण वाटतं, त्याचं स्वामी व्हावंसं वाटतं, प्रभू व्हावंसं वाटतं. जेव्हा असं वाटतं तेव्हा या भौतिक शक्तीच्या कचाट्यात आपण अडकतो. भगवंत या कृतीपासून अलिप्त असतात. भगवंत मात्र असे अडकत नाहीत, इकडे तिकडे राहत नाहीत, कायमचे त्याच्या आत्ममाया म्हणजे अंतरंगा शक्तीमध्येच असतात भगवंत. परंतु तोच जीव जेव्हा भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा करू लागतो तेव्हा तो अशा सेवेवर आसक्त होतो. त्याच्या या स्थितीस युक्तम असे म्हटले जाते. युक्त होणे. भक्तांसाठी भगवंत अगदी भौतिक शक्तीतही उपस्थित असतात. हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती होय. भौतिक शक्ती प्राकृतिक 3 गुणांच्या माध्यमातून कार्य करते आणि हे 3 गुणच भौतिक अस्तित्वाच्या क्रिया प्रतिक्रिया निर्माण करतात.
भगवंतांची भक्ती न करणारे अभक्त अशा क्रिया प्रतिक्रियांमध्ये गुरफटून जातात, कन्फ्यूज होतात, बिविल्डर होतात, कळत नाही काय चाललंय काय. मायाशक्तीचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करणे. आणि कन्फ्युजन मधून माणूस कधी बाहेर पडू शकतो, जेव्हा त्याला ज्ञान दिलं जाईल. त्यामुळे हे श्रवण खूप महत्वाचं आहे. तर भगवंतांच्या सेवेशी संलग्न असणारे भक्त भौतिक शक्तीच्या आघातांपासून मुक्त होतात. म्हणूनच भगवंतांचे वर्णन या ठिकाणी भवच्छिदम अर्थात भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून उद्धार करणारे असे केलेले आहे. भवच्छिदम, छिदम म्हणजे कापणे, तोडून टाकणे. भवबंधन तोडून टाकणारे. पुढे म्हणतात कुबेर, वृणीहि कामं नृपयन् मनोगतम मत्तस्त्वमौत्तानपादे विशंकितः वरं वरार्हो पादयोर अनंतरम त्वाम वयमंग शुश्रुम. हे ध्रुव राजा, महाराज उत्तानपादाच्या पुत्रा, कमलासम नाभीसाठी प्रख्यात असलेल्या परम भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये तू अखंड रत असतोस असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आमच्याकडून सर्व प्रकारचे वर प्राप्त करून घेण्यास तू सर्वतः पात्र आहेस. यास्तव निशंकपणे माझ्याकडून हवा तो वर मागून घे. जो भगवंतांची भक्तिमय सेवा करत असतो त्याच्यावर सगळे प्रसन्न असतात. आणखी परत एकदा हे प्रूव्ह होत इथे बघा. कुबेर हे देवी देवतांपैकीच एक आहेत, देवी देवतांचे कोषाध्यक्ष आहेत. जो कोणी भगवंतांच्या सेवेमध्ये आहे त्याच्यावरती सगळे देवी देवता प्रसन्न असतात, सगळं द्यायला तयार असतात. बघा, रात्रंदिवस खटपट करून यज्ञ तपस्या करून आपण देवी देवतांना प्रसन्न करून काहीतरी मागायचा प्रयत्न करतो, परंतु जो भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असतो त्याच्यावरती सगळे देवी देवता आपोआप प्रसन्न होतात आणि स्वतः येऊन म्हणतात काय पाहिजे सांगा तुम्हाला. ऑफकोर्स हे तुम्हाला प्रलोभन देण्यासाठी सांगण्यात येत नाहीये, कारण जो भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यामध्ये ज्याला आनंद मिळत असतो त्याला देवी देवता काय, भगवान श्रीकृष्ण जरी स्वतः काय पाहिजे सांग म्हटलं तरी तो म्हणतो मला काहीच नको, सेवा सोडून मला काहीच नको, काय करायचं दुसरं काय घेऊन. प्रभुपाद म्हणतात, उत्तानपाद महाराजांचे पुत्र असलेले ध्रुव महाराज हे भगवंतांच्या चरण कमलांचे अखंड चिंतन करणारे महान भगवत भक्त म्हणून संपूर्ण विश्वामध्ये अगोदरच प्रसिद्ध होते. 5 वर्षाचा मुलगा एकटा जंगलात जातो, ध्यान धारणा करतो, समाधीस्थ अवस्था प्राप्त करतो, भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करतो आणि भगवंतांकडून बुद्धी योग घेऊन येतो. त्याला भक्ती योग देखील म्हटलं जातं. ही वार्ता, ही जी बातमी आहे ती जगभर पसरायला किती वेळ लागतो. जसं आता सध्या स्थितीला देखील कुठे एखादा छोटासा चमत्कार झाला तर जगभर पसरतं. युट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप आहे म्हणून पसरतं नाही, पूर्वी पण असंच पसरायचं. तर ध्रुव महाराज जगभर प्रसिद्ध होते शुद्ध भक्त म्हणून, भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे रत असलेले. असा अप्रदूषित आणि विशुद्ध भगवत भक्त देवतांकडून प्राप्त होऊ शकणारी सर्व वरदाने मिळवण्यास पूर्णतः योग्यता प्राप्त असतो. अप्रदूषित आणि विशुद्ध भगवत भक्त, अशा वरांसाठी त्याने देवतांची वेगळी उपासना करण्याची मुळीच आवश्यकता नसते. कुबेर देवतांचे कोषाध्यक्ष आहेत
आणि तो स्वतः ध्रुव महाराजांना म्हणतो, कुबेर देवतांचे कोषाध्यक्ष आहेत आणि ते स्वतः ध्रुव महाराजांना म्हणतात की तुम्हाला हवा तो कोणताही वर देण्यास मी व्यक्तिशः तत्पर आहे. या संदर्भात बिल्व मंगल ठाकूरांनी म्हटले आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणाऱ्या भक्तासमोर सर्व भौतिक वरदाने सेवकासारखी उपस्थित असतात. सगळं, कारण भक्ताचं मेन लक्षण काय असतं, सगळं काही भौतिक तो भगवंतांच्या सेवेमध्ये वापरतो. मग एखादी गोष्ट, समजा गाडी किंवा तुमच्या घरातला तुमचा मोबाईल तुम्ही भगवंतांच्या सेवेमध्ये वापरणार असाल, तर ती गाडी आणि मोबाईल देखील आतुर असते, मला कधी एकदा भगवंतांच्या सेवेत हा वापरतो. प्रत्येक देवी देवतांच्या डिपार्टमेंटमध्ये असलेलं सगळं काही, ते सगळे आतुर असतात की या भक्ताच्या संघात आपण राहिलं पाहिजे, कारण हा आपल्याला भगवंतांच्या सेवेत वापरू शकतो. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही दुसऱ्या जीवांना भगवंतांच्या सेवेमध्ये वापरता, तेव्हा त्या जीवांचा पण तुम्ही उद्धार करता. जेव्हा तुम्ही हे पत्रम पुष्पम फलम तोयम, हे सगळे जीवच आहेत, हो की नाही? वेगवेगळ्या झाडं, त्याची फुलं, धनधान्य, फळ फळावर, सगळ्यांना जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेत वापरतो, तेव्हा ते जीव देखील त्यांचा उद्धार होतो. ते सदैव तयार असतात, कारण या देवी देवता भक्त आहेत. कर्म मिश्रित जरी असली त्यांची भक्ती, तरी ते भक्त आहेत. त्यांना माहिती आहे की जो कोणी विष्णूची, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करत आहे तो टॉपमोस्ट आहे. त्याला हवं ते आपण दिलं पाहिजे, त्याचा आपण संग केला पाहिजे. देवी देवता संग करायला येतात अशा भक्तांचा. बिल्व मंगल ठाकूर म्हणतात की जो कोणी भगवंतांची भक्तिमय सेवा करत आहे त्याच्या समोर भौतिक वरदाने सेवकासारखे उपस्थित असतात. काय करू सांगा? सगळं घ्या, सगळं घ्या. मुक्ती देवी भक्तास कोणत्याही काळी मुक्ती किंवा त्यापेक्षा अधिक काही प्रदान करण्यासाठी सदैव त्याच्या द्वारापाशी प्रतीक्षा करीत असते. मुक्ती, मोक्ष, जे काही म्हणतो आपण, निर्वाण, याच्यासाठी रात्रंदिवस धडपडतात लोक, परंतु भक्त बिलकुल त्याची इच्छा पण नसते मुक्त व्हायची, मोक्ष मिळवायची. परंतु तीच मुक्ती, तोच मोक्ष या भक्ताच्या दारात उभा असतो. पाहिजे तेव्हा घे. इतकं टॉपमोस्ट पोझिशन आहे भक्ताचं. आणि ते जनरली हे टॉपमोस्ट पोझिशन जे आहे ते आपल्याला सांगितलं जात नाही किंवा ते आपल्या लक्षात येत नाही, कारण त्याच्या खालची जी सुख आहेत ती आपल्याला आकर्षित करतात, आकर्षक वाटतात. भौतिक सुख, अगदी मुक्ती देखील आकर्षक वाटते आपल्याला, परंतु सेवा आकर्षक वाटत नाही. म्हणून सेवा हा एकमेव धर्म आहे. म्हणून भक्त होणे म्हणजे सर्वोच्च पदावर उन्नत होणे होय. परम भगवंतांची केवळ दिव्य प्रेममयी सेवा केल्याने मनुष्य कोणतेही पृथक प्रयत्न न करता जगातील सर्व वरदाने प्राप्त करू शकतो. पृथक म्हणजे वेगळा. परम भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा केल्याने मनुष्य कोणतेही वेगळे प्रयत्न न करता जगातील सर्व वरदाने प्राप्त करू शकतो. कुबेराने ध्रुव महाराजांना सांगितले की तो सदैव समाधीमध्ये, अर्थात भगवंतांच्या चरण कमलांचे चिंतन करण्यात निमग्न असतोस असे मी ऐकलेले आहे. दुसऱ्या शब्दात, ध्रुव महाराजांनी इच्छा करावी अशी एकही गोष्ट या त्रिभुवनात नाही, हे त्याला माहित होते. भगवंतांच्या चरण कमलांचे अखंड स्मरण व्हावे या मागणी व्यतिरिक्त ध्रुव महाराज इतर काहीच मागणार नाहीत, हे कुबेर जाणून होता. माहिती होतं कुबेरांना. पण ऑफकोर्स कुबेर, याचा अर्थ असा नाही की कुबेर
हुशार होते, हा काही मागणारच नाही, चला ह्याला म्हणूया, तुला काय पाहिजे ते माग. नाही, ऍक्च्युली कुबेरांनी हे जे म्हटलेलं आहे हे अगदी चांगल्या भावनेने म्हटलेलं आहे की माझ्याकडे जे काय ते सगळं तुला मी द्यायला तयार आहे, कारण मला माहितीये तू ते भगवंतांच्या सेवेत वापरणार आहे. आपण देखील हा विचार केला पाहिजे की शुद्ध भक्तांचा संग सोडला तर दुसरं काहीच या जगामध्ये महत्वाचं नाहीये. आणि जे काही आपल्याला कुणाच्याही कृपेने असू दे, पितरांच्या कृपेने असू दे, देवी देवतांच्या कृपेने असू दे, भगवंतांच्या कृपेने, कोणाच्या का कृपेने जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरणे हे आपलं एकमेव कर्तव्य आहे. तुमचे गुण, तुमचे स्किल्स, तुमचं शरीर, तुमची वाचा, मन, बुद्धी, सगळं. संपत्ती तर वापरलीच पाहिजे, संपत्तीचा काही कुणीही वापर करतो भगवंतांच्या सेवेमध्ये. मन, बुद्धी, वाचा, शरीर सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. आज राधाष्टमी आहे, श्रीमती राधाराणींचा प्रकट दिन. आजच्या या शुभ दिनी आपण श्रीमती राधाराणींच्या चरण कमलांवरती प्रार्थना केली पाहिजे की ही भावना माझ्या मनामध्ये सदैव जागृत राहावं, की माझं शरीर, माझं मन, माझं सगळं काही भगवंतांच्या सेवेमध्ये आहे. श्रीमती राधाराणींसाठी दुसरं काहीच नाही, सगळं काही भगवंतांच्या सेवेमध्ये ते अर्पण करतात. ना त्यांच्या मनामध्ये दुसरा विचार असतो, ना त्यांची बुद्धी दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरली जाते. टॉपमोस्ट उदाहरण आहे भक्तिमय सेवेचं म्हणजे श्रीमती राधाराणी. त्याच्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे, परंतु ज्ञानापेक्षा महत्वाचा आहे तो म्हणजे भाव. ज्ञानाशिवाय भाव हा ढोंग असतो आणि नुसतंच ज्ञान असेल आणि भावना नसतील तर तो अहंकार असतो. मागच्या राधाष्टमीला आपण हे 3-4 श्लोक वाचलेले तुम्हाला आठवतात की नाही माहिती नाही. श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य महाप्रभू हे श्रीमती राधाराणींच्या रूपामध्ये आलेले आहेत हे समजावून सांगताना सांगतात की सर्व भक्तिमय सेवेचा मूळ असतो भाव, भावना, इमोशन्स, आणि सर्व भावामध्ये सर्वश्रेष्ठ भाव असतो प्रेम, प्रेम भाव. आणि त्या प्रेम भावनेचं मूर्तिमंत उदाहरण आहे श्रीमती राधाराणी. तर तुमच्या मनामध्ये असा प्रेम भाव नसेल तर तो प्रेम भाव जागृत व्हावा, असेल तर तो टिकून राहावा. म्हणून आजच्या दिवशी आपण श्रीमती राधाराणींना प्रार्थना केली पाहिजे, रोजच केली पाहिजे, आजच्या दिवशी विशेष केली पाहिजे. श्रील प्रभुपाद जनरली राधाष्टमीवरती कधी जास्त बोलत नाहीत किंवा राधाराणींबद्दल देखील कधी जास्त बोलत नाही. जिथे श्रील प्रभुपादांना वाटतं की माझी पात्रता नाही आहे श्रीमती राधाराणींबद्दल बोलायची, तिथे आपली काय पात्रता असणार आहे. एवढंच सांगतात श्रील प्रभुपाद की राधाराणींची कृपा नसेल तर तुम्हाला कृष्ण प्रेम मिळणार नाही. सदैव ओरिजिनल माता आहेत आपले राधाराणी, त्या मातेच्या चरण कमलांवरती आपण राहिलं पाहिजे. राधाराणींकडे याचना केली पाहिजे की मला फक्त प्रेम द्या, दुसरं काही देऊ शकत नाहीत ते, दुसरं काही नाहीच त्यांच्याकडे द्यायला. परंतु हे प्रेमच इतके महान 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 धन आहे, हे मिळाल्याशिवाय आपल्याला कळत नाही. या भौतिक जगामध्ये देखील ज्याला प्रेम मिळालंय तो सदैव खुश असतो, आनंदी असतो. ज्याने प्रेम गमावलंय, भौतिक प्रेम, तो सदैव दुःखी असतो, देवदास होतो, हो की नाही. प्रेम हे सगळ्यात मोठं धन आहे.
ते सर्व भावांचं सार आहे. भाव म्हणजे भावना, इमोशन्स. इमोशन शिवाय कोणी जगू शकतो का या जगामध्ये? इमोशनलेस जो असतो तो मेल्या समान असतो. माणूस कितीही वर दाखवला ना की मी कठोर आहे, कठीण आहे, तरी प्रत्येकाला काही ना काहीतरी इमोशनल काय म्हणतात त्याला, कमकुवतता असते. भाव विभोर झाल्यावरती मनापेक्षा हृदयाला खूप बरं वाटतं. आणि या भावामध्ये सर्वश्रेष्ठ भाव आहे प्रेम भाव. आणि श्रीमती राधाराणी त्या प्रेम भावाचा मूर्तिमंत उदाहरण आहे. पर्सॉनिफाईड लव, पर्सॉनिफाईड. त्यामुळे राधाराणींच्या भावामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या हृदयामध्ये प्रेम सोडून दुसरं काही नसलं पाहिजे. आणि तोच आपला गोल आहे, नाही असं नाही. जनरली राधाराणींबद्दल बोललं जात नाही कारण चुकीची समजूत व्हायची शक्यता जास्त असते. जोपर्यंत तुम्हाला गुलाबाचं फूल इतकं सुंदर काय आहे हे कळालेलं नाही तोपर्यंत तुम्ही राधाराणींचे भाव काय आहेत काय समजणार. गुलाबाला तोडून त्याचा भोग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला समजलेलंच नाही आहे की भोग आणि त्याग मधला फरक काय असतो. तो फरक पहिल्यांदा समजावून घेतला पाहिजे, मग आपण राधाराणींबद्दल चर्चा करू शकतो, बोलू शकतो. चैतन्य चरितामृतामध्ये भरपूर श्रीमती राधाराणींबद्दल आहे, परंतु भागवतामध्ये तुम्हाला कुठेच सापडणार नाही, भगवद्गीतेमध्ये तुम्हाला कुठेच सापडणार नाही. त्यामुळे आजच्या दिवशी थोडस हे पण लक्षात ठेवा की 4 दिवस वृंदावनला जाऊन आलेला व्यक्ती लगेच गोपी भावामध्ये जात नाही. वृंदावनला जाऊन आलेले लगेच गोपी भावामध्ये जातात, राधा भावामध्ये जातात. राधा भाव गोपी भाव येण्यासाठी 0.00001% देखील आपल्या मनामध्ये दुसरा भाव नसला पाहिजे, फक्त आणि फक्त प्रेम भाव असला पाहिजे. तसं असेल तर तुम्ही वृंदावन मधून परत कशाला येत आहे? तिथंच राहिलं पाहिजे. हो की नाही? वृंदावनातून बाहेर तोच व्यक्ती जातो ज्याने आपलं जीवन पूर्णपणे भगवंतांच्या सेवेसाठी, प्रचारासाठी समर्पण केलेलं असतं. बाकी सगळ्यांनी तिथे गेल्यावरती तिथंच राहिलं पाहिजे, बिलकुल परत आलं नसलं पाहिजे. जो वृंदावन मध्ये जातो परंतु परत आपली जॉब व्यवसाय सांभाळण्यासाठी परत येतो, ढोंगी असतो. आणि ऑन टॉप ऑफ दॅट जर तो गोपी भाव, प्रेम भाव दाखवत असेल, राधे राधे, तो महाभयानक ढोंगी असतो. जनरली शिल प्रभुपाद राधाष्टमी साजरी करायला सांगतात, परंतु एवढ्या मोठ्याने करत नाहीत कारण हे समजावून घेणे सगळ्यांना सोपं नाही. श्रीमती राधाराणी कोण होत्या? श्रीमती राधाराणींचं जे प्रेम होतं ते परकीय भावामध्ये होतं, स्वकीय भावामध्ये नव्हतं. आणि हा परकीय भाव जो आहे तो या ऐहिक सांसारिक दृष्टिकोनातून त्याला अनिती किंवा नीतिमत्तेमध्ये बसत नाही असं समजलं जातं. म्हणून ते बऱ्याच जणांना समजत नाही एक्झॅक्टली काय भानगड आहे. तुम्ही कधी त्या लाईनने विचार केलेला नसाल तर करूही नका. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, आपण शिल प्रभुपादांचे अनुयायी म्हणून शिल प्रभुपाद आपल्याला सांगतात की श्रीमती राधाराणी या अखिल ब्रह्मांडाची माता आहे, लाहदिनी शक्ती आहे. आनंदी राहायचं असेल तर राधाराणींना शरण गेलं पाहिजे. आनंद तिथूनच येतो, दुसरीकडे कुठून येत नाही. भगवान श्रीकृष्णांचा आनंद तिथून येतो, आपला आनंद कुठून येणार आहे दुसरीकडून? भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये, आनंदामध्ये आपला आनंद आहे.
राधा राणींचा आपण दुजा भाव करून कसं चालेल. आणखीन एक गोष्ट श्रील प्रभुपाद सांगतात की भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला जे काही द्यायचं आहे, समर्पण करायचंय, अर्पण करायचंय, ते राधा राणींच्या हातात द्यावं लागतं. डायरेक्टली भगवान श्रीकृष्ण ऍक्सेप्ट करत नाही. प्रभुपादांनी आपल्याला प्रॅक्टिकल भक्ती सांगितली म्हणून आपल्याला प्रभुपाद हे एकमेव गुरु आहेत या सगळ्या वैष्णव संप्रदायामध्ये ज्यांनी आपल्याला कृष्ण बलरामांची उपासना करायला सांगितली, नाही की राधा कृष्णाची उपासना. परंतु श्रील प्रभुपाद हे कृष्ण बलरामांसोबत राधा कृष्ण देखील सदैव ठेवायचे. जोपर्यंत श्रीमती राधाराणी आपल्याला समजत नाहीत, लक्षात येत नाही, पूर्णपणे आपण ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत आपण भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. प्रभुपाद हे देखील म्हणायचे की विशेष करून भारतामध्ये हा काही संप्रदाय, काही भागामध्ये अशी धारणा आहे सगळं चुकीचं आहे, त्यामुळे ते फक्त लड्डू गोपालची आराधना करतात. त्यांना वाटतं की लड्डू गोपालच्या अवस्थेमध्ये जेव्हा भगवंत होते तेव्हा शुद्ध होते, आणि नंतर जेव्हा ते गोपी आणि राधाराणींच्या मागे लागले तेव्हा ते अशुद्ध झाले. हे खूप मोठं चुकीचं आहे. प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की लड्डू गोपालची आराधना करू नका, तिथे राधाराणी असलेच पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे आपल्याला आढळतं की लड्डू गोपाल सगळ्यांच्या घरात आहेत. मग आपण काय करायचं? आपण काय करायचं की त्याच्याबरोबर राधाकृष्णांची देखील उपासना करायची. लड्डू गोपाल पण भगवंतच आहेत, त्यांना काय आपण काढून टाकून तिथे राधाराणींचं उपासना करायची असं नाही. त्याच्यासोबत तुम्ही राधा माधव, राधा श्याम सुंदर, जे काही तुम्हाला आवडतात त्याची पण विग्रह ठेवा, प्रतिमा ठेवा, फोटोग्राफ ठेवा. श्रीकृष्ण बलराम असतील त्यांच्यासोबत पण राधाकृष्ण असले पाहिजे. हे थोडस काही टेक्निकल गोष्टी असतात त्या आपण लक्षात ठेवायच्या. अगदी डीप मध्ये जाऊन अभ्यास करण्याच्या लेवलला आपण अजून आलेलो नाहीये. प्रभुपाद आपले आचार्य आहेत, ते सांगतात ठीक आहे, प्रभुपाद पण तेवढंच मोजकं सांगतात जेवढं आपल्याला पचल. कारण श्रीमती राधाराणींचा अभ्यास जर तुम्ही करायला गेला तर मग तुम्ही भौतिक जगात राहिलं नसलं पाहिजे, भौतिकतेचा लवलेश असला नसला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. राधाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या शेजारी पाजारी कुठेही मंदिर असेल, तिथे सेलिब्रेशन असेल, उत्सव असेल, त्याच्यामध्ये भाग घ्या. ज्यांना जमेल त्यांनी आमच्याकडे या भाग घ्यायला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभुजी, आपण म्हणतो की भगवंत कृष्णांची राधा राणी लादिनी शक्ती आहे, तर ही लादिनी शक्ती म्हणजे काय असतं ते थोडक्यात सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण भगवंत कृष्णांची कृपा प्राप्त करण्यासाठी हे सगळं करतोय, परंतु राधा राणींची कृपा प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे? भगवंतांच्या अनेक विध शक्ती आहेत. आपण आताच वाचलं, पराश शक्ती विविधैव श्रूयते. हे भौतिक जगत, प्रकृती भगवंतांची शक्ती आहे. भगवंत सांगतात अपराशक्ती आहे, पराशक्ती आहे. काळ भगवंतांची शक्ती आहे, बघ नाही. भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार माझी अष्टधा शक्ती आहे. भगवंत बऱ्याच ठिकाणी सांगतात ही माझी शक्ती आहे, ती माझी शक्ती आहे, ही माझी शक्ती आहे, ती माझी शक्ती आहे. परंतु आपले आचार्य या सगळ्या शक्तींचं कॅटेगरायझेशन 3 शक्तीमध्ये करतात. कुठले कुठले माहिती आहे तुम्हाला? नो 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 संधिनी शक्ती, संदीप शक्ती आणि लादिनी शक्ती.
तर संधिनी शक्ती आणि संदीप शक्तीमुळे भगवंत सगळं काही निर्माण करतात आणि त्याचं पालन पोषण करायचं काम करतात. पण ती जी तिसरी शक्ती आहे लादिनी शक्ती, ही मात्र भगवंत फक्त आणि फक्त आपल्या आनंदासाठी निर्माण करतात. आणि भगवंत ज्या शक्तीचा उपयोग आपल्या आनंदासाठी करतात, त्याच शक्तीने आपल्याला पण आनंद मिळणार आहे. आनंद वेगळा थोडीच असणार आहे. आणि ह्या शक्तीचं पूर्ण डिपार्टमेंट श्रीमती राधाराणींकडे दिलेलं असतं त्यांनी. शक्तीशिवाय शक्तिमान नाही. कुठलाही व्यक्ती बघा, एखाद्या आपल्या घरातला असो किंवा समाजातला कुठला व्यक्ती असो, त्याची ओळख करून देताना त्याचे गुण सांगतो आपण पहिल्यांदा. हे एसओ अँड सो डिपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत. शक्ती सांगितल्याशिवाय शक्तिमानाला कसं ओळखणार आपण? शक्तिमानाबद्दल आपल्याला काही समजतच नाही. शक्तिमानाबद्दल जो आदर हवा असतो, तो आदर निर्माण करण्यासाठी त्याची शक्ती समजली पाहिजे. जनरली आपण भागवतमध्ये हे जे वाचतोय रोज आपण, सृष्टीची निर्मिती, सृजन, लीला वगैरे वगैरे, हे सगळं भगवंतांच्या संधीनी आणि संधीत शक्तीमुळे शक्य होतं. परंतु आनंद जो आहे तो लादिनी शक्तीमुळे येतो, भगवंतांच्या लादिनी शक्तीमुळे येतो. आणि त्याचं रिप्रेझेंटेशन, त्याचे प्रतिनिधित्व हे श्रीमती राधाराणी करतात. जसं आपण नेहमी म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांपासून विस्तारित झाले बलरामजी, त्याच एक्झॅक्ट वेळेला भगवंतांपासून विस्तार झाला श्रीमती राधाराणींचा. इनफॅक्ट असं म्हटलं जातं, श्रील रूप गोस्वामी एका ठिकाणी असं म्हणतात की भगवंतांपासून श्रीमती राधाराणी कधी वेगळे झालेच नाहीत. श्रीमती राधाराणी आणि भगवान एकच आहेत. शक्ती आणि शक्तिमान एकच असतात, फक्त ते वेगवेगळे दिसतात. दिसताना वेगवेगळे दिसतात, परंतु ऍक्च्युली ते एकच असतात. त्यांना कधी वेगळं आपण करूच शकत नाही. कृष्ण आणि बलराम यांना आपण वेगळं करू शकतो, वेगळं पाहू शकतो, परंतु भगवंतांना आणि श्रीमती राधाराणींना आपण वेगळं कधी पाहूच शकत नाही, करूच शकत नाही. या दृष्टिकोनातून आपण हे समजावून घेतलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न तुमचा म्हणजे श्रीमती राधाराणींना संतुष्ट कसं करायचं? श्रीमती राधाराणींना दुसरं काही आवडतच नाही भगवान श्रीकृष्णाने सोडून. मग श्रीकृष्णाने संतुष्ट केला की श्रीमती राधाराणी आपोआप संतुष्ट होतात. असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी सगळ्यांना आठवण येते बरं का. वर्षभर कुणाला आठवत नाही की श्रीमती राधाराणींना काय आवडते. राधाष्टमीच्या दिवशी आठवतं सगळ्यांना श्रीमती राधाराणींना काय आठवत आहे. इथे पण चर्चा सुरू झाली काल परवापासून. राधाराणींना वांगी आवडते, राधाराणींना अरबी आवडते, अजून काय आवडतं राधाराणींना? मग आजच्या दिवशी अरबीची भाजी केली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. परंतु श्रीमती राधाराणी अरबीची भाजी राधाराणींना कशाला आवडते? कारण भगवंतांना करून द्यायचं असतं त्यांना. दुसरं श्रीमती राधाराणींच्या जीवनामध्ये दुसरं काही नाहीच आहे भगवंतांची संतुष्टी सोडून. त्यामुळे तुम्ही जर भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतील असं वागायला लागला तर श्रीमती राधाराणी आपोआप संतुष्ट होणार आहे, त्यांना आपोआप आवडणार आहे. भगवंतांच्या सेवेसाठी जे काही लागतंय ते आपल्या सखींना ते आणायला सांगायच्या. विशाखा, ललिता आणि ज्या मंजिरी वगैरे होत्या त्यांना हे सगळं गोळा करून आणायला सांगायचे. ते स्वतःसाठी थोडीच काही गोळा करून आणायला सांगायचे. हा प्रेम भाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. सगळं काही भगवंतांना अर्पण करणे हे श्रीमती राधाराणींचं प्रमुख लक्षण आहे. सगळं काही. आज सकाळी मी काहीतरी पाठवलेलं, त्यात पण श्रील प्रभुपाद सांगतात, भगवंतांचे नाव आणि भगवंतांची कीर्ती ऐकणे याच्या व्यतिरिक्त राधाराणी दुसरं काहीच करत नाही. आपण काय करतोय बघा.
एक गोपी किंवा एक स्त्री म्हणून राधाराणींकडे पाहायचं आपण बंद केलं पाहिजे. आणि जनरली सगळे असंच बघतात म्हणून प्रभुपाद याच्याबद्दल जास्त बोलत नाही. आपण राधाराणींकडे कसं पाहिलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांची लादिनी शक्ती म्हणून फक्त पाहिलं पाहिजे. लादिनीचा अर्थच असतो संस्कृतमध्ये आनंद, आनंद, लादिनी, आनंद देणारी. आपण पण सगळे आनंदाच्या शोधात आहोत, हो की नाही? आनंदमय अभ्यासात सगळे आनंदाच्या शोधात आहेत. भगवंतांची लादिनी शक्ती जर प्रसन्न झाली तर आपण आनंदी होऊ, नसेल तर आपण कधीच आनंदी होणार नाही. हे समीकरण लक्षात ठेवायचं. आणि त्या लादिनी शक्तीचं एकमेव कर्तव्य आहे भगवंतांना संतुष्ट करणे. भगवंतांनी ती शक्ती बनवलेली भगवंतांच्या आनंदासाठी, आपल्या आनंदासाठी नाही. आपल्याला देखील भगवंतांनी बनवले भगवंतांच्या आनंदासाठी. आपण पण देखील भगवंतांचे अंश आहोत. आपण जेव्हा भगवंतांची सेवा करू, भगवंतांच्या संतुष्टीसाठीच सगळं काही करू, मन वाचा काया सगळ्यांनी, तेव्हा राधाराणी संतुष्ट होतील. हा हीन भाव, दीन भाव ठेवायचा की भगवंत काय मला संतुष्ट होणार नाहीत. श्रीमती राधाराणींना आपण प्रार्थना करायची, तुम्ही त्यांच्या जवळ असता, कृपा करून माझी थोडी याचना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. माझी फुलं जी आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मी जे प्रसाद बनवलाय त्यांच्यापर्यंत पोहोचवा. माझी सेवा जी मी त्यांच्यासाठी करतोय त्यांच्यापर्यंत पोहोचवा. श्रीमती राधाराणी आपल्याला मग मदत करतात. जिथे भगवंतांचं नाव आलं ना, ते श्रीमती राधाराणींचे कान मोठे होतात. जो कोणी व्यक्ती भगवंतांसाठी काय करत आहे असं दिसलं की राधाराणींचे डोळे तिकडे जातात. बस त्यांचं जीवन हेच आहे. तसं बघायला गेलं तर भगवंतांना संतुष्ट करणे आणि श्रीमती राधाराणींना संतुष्ट करणे यात काही वेगळं नाहीये. वेगळं नसलं पण पाहिजे. अशा पद्धतीने आपण समजावून घ्यायचं. जसजसे आपली भक्तिमय सेवेमध्ये प्रगती होत जाईल तस आपल्याला हे समजत जातं हळूहळू भाव भक्ती काय असते. हरे कृष्ण. धन्यवाद बाबा. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.